मित्र, कट्टा, अभ्यास, अफेअर्स, टी व्ही, मोबाईल, लॅपटॉप, ब्रेकअप्स, कॉलेज, कॅन्टीन. पौगंडावस्थेतली म्हणजेच 10 ते 19 या वयोगटातली मुलं म्हणलं की हे सगळे कीवर्ड्स आपल्या मनात येतात. पण या वयातल्या मुलांचं जग नेमकं कसं असतं, त्यांच्या जगात काय काय उलथापालथी घडत असतात, आईवडिलांना वाटतं तेवढी ती खरंच रिकामटेकडी आणि जबाबदारीचं भान नसलेली असतात का, त्यांच्या इन्सिक्युरिटीज, त्यांचे फोमोज या नेमक्या काय असतात, आणि त्यांचे जे मूड स्विंग्स आपण म्हणतो की आत्ता एक करतोय लगेच काहीतरी दुसरं करतो, एका जागी टिकत नाही, अभ्यास करत नाही, यामागची नेमकी कारणं काय असतात. तर दरवेळेला ना ही चर्चा म्हणलं की पालकांच्याच चष्म्यातनं ती केली जाते. कुठेतरी या मुलांचं जग नेमकं कसं असतं हे जर आपण जाणून घेतलं तर त्यांच्यासोबत आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला कनेक्ट होता येईल का, हे सगळे प्रश्न खरं तर मनात आहेत. म्हणूनच आजच्या या एपिसोडचा आपण काय म्हणू घाट घातलेला आहे. नमस्कार, मी निरंजन मेढेकर. देहभान पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर वैशाली देशमुख. मॅडम, खूप स्वागत आहे तुमचं देहभानमध्ये. डॉक्टर वैशाली यांच्याविषयी सांगायचं तर त्या बालरोग तज्ज्ञ म्हणून गेली 25 वर्ष तर प्रॅक्टिस करतातच आहेत, पण त्या उत्तम लेखिकाही आहेत. आणि विशेषतः टीनेजमधली जी मुलं आहेत तर त्यांचं पॅरेंटिंग आणि त्या मुलांचं भावविश्व हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. त्यामुळे आपण खरं तर मॅडमला आज खास आमंत्रित केलेलं आहे. प्रिय पालक हे त्यांचं राजहंस प्रकाशनाने अलीकडेच प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. याशिवाय teenage.com भाग 1, teenage.com भाग 2 आणि हेल्प टीनेजर्स ॲट होम हे त्यांचं इंग्लिश पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. तर या चारही पुस्तकांच्या लिंक्स आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तुम्ही एपिसोड बघून झाल्यावर त्यावरही नक्की जाऊन बघू शकता आणि जर तुम्हाला ही पुस्तकं इंटरेस्टिंग वाटली तर नक्की घरपोच मागवू शकता. मॅडम, आपण गप्पांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न हाच येतो की टीनेजर्स आपण जे म्हणतो, म्हणजे खरं तर 10 ते 19 खूप मोठा काळ आहे, तर यांचं जग नेमकं कसं असतं? एकतर मला खूप बरं वाटतंय की आपण जरा टीनेजर्सची बाजू मांडतोय, कारण आपण नेहमी पालकत्व आणि त्यांच्याशी वागायचं कसं ह्या विषयावर बोलत असतो. पण तसं का आपल्याला वागायला लागतं, आपल्या वागण्यात का बदल करायला लागतात, हे आपण जर कळलं नाही तर आपल्याला ते बदल करावेसे वाटणार नाहीत खरं तर. तर टीनेजर्सचं जग आपण असं म्हणतो की एखाद्या मंडूक दृष्टीकडून विहंगम दृष्टीकडे आलेलं असतं. म्हणजे एखाद्या विहिरीतल्या बेडकाला जसं छोटंसं जग दिसत असतं, तिथपासून ते आकाशात विहरणाऱ्या पक्षाला जसं विस्तारित जग दिसायला लागतं. म्हणजे विस्तारही त्याचा जास्ती असतो, दूरपर्यंत ते दिसत असतं, त्याला खोली असते, असं 3D जग आता व्हायला लागतं त्यांचं. आणि हे खूप उत्कंठावर्धक असतं त्यांच्यासाठी. आणि त्याचबरोबर आपण असं म्हणतो की कोशातून बाहेर येणाऱ्या फुलपाखरासारखं ते थोडंसं वेदनादायीसुद्धा असतं आणि कष्टप्रदसुद्धा असतं. पण त्याच्यातूनच मग एक कणखर अशी व्यक्तिमत्व तयार होत असतात. कदाचित ती एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल, जी मुलांना आम्ही सेशन्समध्ये नेहमी सांगतो की एक आजोबा एका नातवाला दाखवत होते कोशातून फुलपाखरू बाहेर कसं येतं, आणि ते भयंकर असं धडपडत कष्टाने बाहेर यायचा प्रयत्न करत होतं. तर त्या मुलाला ते अगदी बघवत नव्हतं. तर आजोबा थोड्या काळासाठी कुठेतरी गेले, ही संधी साधून त्या मुलाने तो कोश फोडला आणि त्या फुलपाखराला बाहेर यायला मदत केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते फुलपाखरू बाहेर आलं, पण ते नुसतंच फ्लॉप होऊन खाली पडलं आणि त्याला उडताच येईना, आणि मग ते काही काळाने मरून गेलं. आणि मग आजोबांनी त्याला समजावून सांगितलं की ती धडपडत बाहेर येण्याची जी क्रिया असते ती किती महत्त्वाची असते. त्याच्यामुळेच त्याच्या पंखात बळ येणार असतं, त्याच्यामुळेच त्याला जगायचं भान येणार असतं, उडायचं भान येणार असतं. तर तशीच ह्या मुलांची थोडीशी कठीण काळातून अशी एक वाटचाल चालू असते की आपण त्याच्यातून त्यांना एक नवीन वेगळं रंगीबेरंगी जग दिसणार असतं. तर त्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर खूप उत्कंठावर्धक तर असतंच हे जग. खूप रंगीबेरंगी असतं, खूप हॅपनिंग असतं त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर. आणि खूप खूप त्याच्यामध्ये नवनवीन गोष्टी घडणाऱ्या सुद्धा असतात. कधी कधी त्यांना मात्र ते असं थोडंसं भीषण भयंकर, थोडंसं गडद अंधारं, थोडंसं नकोसं वाटणारं, थोडंसं धक्कादायक असंही असतं. अशा दोन्ही प्रकारे ते जगाकडे बघत असतात.
पण हा नवीन दृष्टिकोन त्यांचा तयार होत असतो, ह्या नवीन नजरेने ते जगाकडे बघत असतात आणि प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी नवीन असतो. कारण रोज एकतर त्यांची स्वतःची अंतर्गत विचार पद्धती बदलत असते आणि त्याचबरोबर त्यांना दिसणारं जग बाहेरचं वेगळं बदलत असतं. या दोन्हीचा एकत्र परिणाम होऊन त्यांचा दृष्टिकोन ठरतो जगाकडे बघण्याचा. सो मला वाटतं की त्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन समजून जर आपण घेतला तर आपल्याला ते असे का वागतात आणि आपण त्यांच्याशी का वेगळं वागायला हवं, याचं थोडेसे काहीतरी पॉईंट्स मिळू शकतील असं वाटतंय. तुम्ही म्हणताय त्याच्यावरनं जाणवते की खरोखर खूपच गुंतागुंतीचं असं ते जग आहे. म्हणजे आपण हो. सगळेच त्या वयाच्या टप्प्यातनं गेलेलो असतो, पण आता आपण एकदा प्रौढ झालो, ॲडल्ट झालो की कुठंतरी ते रिलेट करत नाही आपण, किंवा ते विसरायलाही होतं. बरं. एक महत्त्वाचा प्रश्न असा येतो की त्या वयात स्वतःची ओळख म्हणजे आयडेंटिटी शोधण्याचा एक प्रयत्न प्रत्येक मुलाचा, प्रत्येक मुलीचा असतो. तर ही प्रक्रिया नेमकी कशी घडते, कशी असते? तर एरिक एरिक्सन नावाच्या सायकॉलॉजिस्टनी ही थिअरी पहिल्यांदा मांडली होती की किशोरवयीन मुलं ही अशा वयाच्या टप्प्यावर असतात जिथे ते एक स्वतःची ओळख शोधायचा प्रयत्न करत असतात आणि त्यांनी याला आयडेंटिटी व्हर्सेस रोल कन्फ्युजन, म्हणजे ओळख स्वतःची पटवणं, स्वतःची ओळख शोधणं आणि त्याचबरोबर आपल्या भूमिकेबद्दल द्वंद्व असणं मनामध्ये, अशा दोन्ही गोष्टी टीनेजर्सच्या मनामध्ये चालू असतात. आता ही आयडेंटिटी शोधायची ती वेगळ्या वेगळ्या स्तरांवर करत असतात मुलं हे काम. तर सगळ्यात पहिला त्याचा घटक असतो तो म्हणजे शारीरिक. हं. शारीरिक आयडेंटिटी किंवा ओळख हे ते आत्ता शोधत असतात. कारण आत्ता त्यांचं शरीर हे जसं त्यांना जग रोजचं वेगळं दिसत असतं, त्यांचं शरीरही रोजचं वेगळं दिसत असतं त्यांना. आरशात बघतील तेव्हा वेगळं दिसत असतं, आतून त्यांना काहीतरी वेगळं जाणवत असतं आणि मग त्या शारीरिक पातळीवर ते स्वतःची ओळख शोधायला बघतात. त्याचबरोबर ही मुलं स्वतःच्या वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यू सिस्टीमकडे किंवा मॉरल्सकडे सुद्धा वेगळ्या वेगळ्या नजरेने बघत असतात किंवा ती शोधायचा प्रयत्न करत असतात. तर त्यांना असं वाटत असतं की ह्या जगामध्ये माझं स्थान काय आहे नक्की, या कुटुंबामध्ये माझं स्थान काय आहे, किंवा मी म्हणजे कोण आहे, इथपासून ते या समाजामध्ये माझं स्थान काय, किंवा या विश्वाचा पसारा किती आहे आणि त्या पसाऱ्यामध्ये माझंच नाही तर माझ्या कुटुंबाचं किंवा मानवजातीचं स्थान काय, अशा अगदी छोट्या स्वकेंद्रित प्रश्नांपासून ते अत्यंत मोठ्या जगभर पसरलेल्या किंवा विश्वभर पसरलेल्या प्रश्नांपर्यंत ते शोधायला लागतात ही स्वतःची ओळख. आणि ही स्वतःची ओळख शोधणं ही तशी त्यांच्यासाठी अवघड प्रक्रिया असते. कारण नवीन असतं ना हे सगळं घडत. म्हणजे अशा प्रकारचा शोध त्यांनी आत्तापर्यंत कधी घेतलेला नसतो. आणि ही मुलं स्वतःचा शोध घेत आहेत हे जर आपल्या लक्षात येत नसेल, त्यामुळे आपण त्यांना सुद्धा वेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणं किंवा वेगळ्या गोष्टी त्यांचा धांडोळा घेणं हे करायची आपण त्यांना फार परवानगी देत नाही. कारण आपल्याला असं वाटतं की फार धरसोड करतात ही मुलं. पण ती धरसोड करणं ही त्यांची आयडेंटिटी शोधण्याची किंवा ओळख शोधण्याचाच एक मार्ग असतो. आणि त्याचाच दुसरा भाग जो आपण म्हटलं की रोल कन्फ्युजन किंवा स्वतःच्या भूमिकेविषयी द्वंद्व असणं, की मला जमतंय ना सगळं, माझ्यावर विश्वास आहे की नाही लोकांचा, मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून घ्यायला लायक आहे की नाही, असेही प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडायला लागतात. सो खूप झगडत असतात मुलं ही आयडेंटिटी शोधण्यासाठी. मग त्याच्यामध्ये ते शिवाय आपली धार्मिक आयडेंटिटी किंवा ओळखसुद्धा शोधत असतात, एक प्रकारची राजकीय ओळखसुद्धा शोधत असतात आणि लैंगिक ओळखही शोधत असतात. म्हणजे खूप विस्तार त्या ओळख शोधण्याचा खूप मोठा आहे. खरंय. लैंगिक ओळख हा जो मी म्हणलात, म्हणजे लैंगिकता, तर याची कुठेतरी सुरुवाती 10व्या वर्षापासूनच होते की ते मूल किंवा ती मुलगी त्याविषयी पण विचार करायला लागतं. म्हणजे कुठेतरी या वयात फिट इन होण्याचा, म्हणजे जो लार्जर ग्रुप आहे त्यांचा, पियर्सचा जो ग्रुप आहे त्यांचा, तर त्याच्यात आपण फिट बसतोय ना, याच्यासाठी पण धडपड सुरू असते कुठेतरी. आणि त्यात लैंगिकता हा पण एक महत्त्वाचा कंगोरा ठरतो. हो. मला वाटतं हे दोन्ही मुद्दे मोठे आहेत आणि आपण आधी लैंगिकतेविषयी थोडंसं बोलूयात. तर लैंगिकतेचा अर्थ या मुलांना कळतो की नाही ह्याच्या आधी आपल्याला कळतो की नाही हे आपण बघायला पाहिजे. कारण बऱ्याचदा त्याच्याकडे फक्त सेक्स किंवा शारीरिक संबंध याच्या दृष्टिकोनातूनच बघितलं जातं. पण लैंगिकतेचा पट खूप मोठा आहे. त्याच्यामध्ये शारीरिक भाग येतो, त्याच्यामध्ये वैचारिक भाग येतो, त्याच्यामध्ये भावनिक भाग येतो, त्याच्यामध्ये सामाजिक भाग येतो आणि आजच्या नवीन युगामध्ये त्याच्यामध्ये व्हर्च्युअल भागसुद्धा येतो.
मग शारीरिक भाग म्हणजे काय असतो लैंगिकतेचा? तर प्रत्यक्ष शरीरात असणारे लैंगिक अवयव आणि त्यांची कार्य. मग त्याच्यामध्ये वयात येतानाचे होणारे बदल असतील, प्रजनन संस्थेमध्ये होणारे बदल असतील, मुलींमध्ये पाळी येणं असेल, मुलांच्यामध्ये रात्रीच्या वेळी वीर्यपतन होणं असेल, किंवा हस्तमैथून असेल, किंवा स्तनांचा किंवा लिंगाचा आकार असेल, शरीरावर येणारे केस असतील, किंवा स्त्रीत्व किंवा पुरुषत्व दाखवणारे जे शरीराला गोलाई असणं किंवा दाढी-मिशा येणं असे घटक असतील. असा शारीरिक मोठा भाग त्याच्यामध्ये असतो. आणि त्याविषयी मुलांना कुतूहलही खूप जास्ती असतं. त्याचबरोबर त्यांना खूपदा याविषयी मीडियामध्ये किंवा माध्यमांमध्ये प्रत्यक्षही अनेक गोष्टी दिसत असतात. मग त्याच्याशी मुलं स्वतःला कंपेअर करून बघतात. म्हणजे लिंगाचा आकार किंवा स्तनांचा आकार किंवा सौंदर्याची एक व्याख्या, या सगळ्या गोष्टी माध्यमांमधूनच मुलांकडे येत असतात. आणि कधीकधी मुलं एकमेकांशी सुद्धा याविषयी चर्चा करतात किंवा कंपॅरिझन करतात. हा शारीरिक भाग झाला. आणि अर्थात शरीर संबंध हा सुद्धा एक त्याचा एक मोठा भाग आहे. त्याच्यानंतर मग येतो तो भावनिक भाग. भावनिक भाग म्हणजे आकर्षण वाटणं, प्रेमात पडणं, किंवा नवनवीन स्वतःला त्याबद्दलच्या भावना येणं. म्हणजे धडधड होणं असेल शरीरामध्ये, हृदयामध्ये, किंवा कधीकधी एखादा विचार मनामध्ये आल्यावर गोंधळून जाणं असेल, किंवा हे आकर्षण असेल, प्रेम असेल, याचा अर्थ काय याच्याविषयी विचार करणं असेल. तर हा भावनिक भाग त्याच्यामध्ये असतो. आणि या भावना चालवणारे अनेक गोष्टी आजूबाजूला त्यांना दिसत असतात. मग त्या माध्यमांमधल्या असतील, म्हणजे प्रिंट माध्यमांमधल्या असतील, किंवा इंटरनेटवरच्या असतील, किंवा एकमेकांबरोबर ते जे चर्चा करतात, किंवा एकमेकांबरोबरच्या नातेसंबंधांमध्ये त्यांना ह्या गोष्टी जाणवत असतील. त्याच्यानंतरचा भाग असतो त्यातला वैचारिक. वैचारिक म्हणजे लैंगिकतेविषयी मुलं विचार काय करतात. मग यामध्ये मुलं कधीकधी आपल्या सेक्शुअल ओरिएंटेशनविषयी, म्हणजे आपल्याला आपला लैंगिक कल काय आहे ह्याच्याविषयी थोडा थोडा विचार करायला लागतात. आणि याही प्रश्नांना इंधन हे माध्यमांमधून बऱ्याचदा घातलं जातं. तर मला मुलगा आवडतो का मुलगी, लैंगिक आकर्षण मला कुणाबद्दल आहे ह्याच्याविषयी या वयात खूप गोंधळ होऊ शकतो मुलांचा. कारण सुरुवातीला ना त्यांना मैत्री आणि आकर्षण आणि शारीरिक आकर्षण ह्यातला फरक पूर्णपणे नीट वेगळा करता येत नाही. बरोबर. तर त्यामुळे लैंगिक कलाविषयी कधीकधी मुलांना या वेळेला गोंधळ असतो. त्याचबरोबर मुलं एकमेकांना चिडवतातही. म्हणजे एखाद्याच्या शारीरिक हालचालींवरून असेल, किंवा एखाद्याला मैत्रीणच म्हणजे गर्लफ्रेंडच नाही तर मग तू गे आहेस का, असं चिडवतात. त्याच्यातूनही मुलांना खूप आघात होतो आणि विचार खूप करत बसतात मुलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जेंडर आयडेंटिटी काय आहे, म्हणजे लिंगभावाची ओळख काय आहे आपली, किंवा लिंग ओळख काय आहे आपली. म्हणजे मेजॉरिटी मुलांना हा प्रश्न पडत नाही, पण काही थोड्या मुलांना असा प्रश्न ह्या वयामध्ये पडू शकतो की मला माझं शरीर स्त्रीचं किंवा पुरुषाचं आहे, पण मला भावना कदाचित वेगळ्या किंवा विरुद्ध लिंगी असू शकतील. तसं जर असेल तर मग मी नक्की कोण आहे, मी स्त्री आहे का पुरुष आहे. तर हा वैचारिक गोंधळही लैंगिकतेविषयी ह्या वयात मुलांच्या मनामध्ये येतो. आणि मग सामाजिक, ज्याला आपण जेंडर किंवा लिंगभाव म्हणतो, म्हणजे स्त्रीत्व, पुरुषत्व, स्त्रीनं कसं वागावं, पुरुषांनी कसं वागावं, कपडे कसे घालावेत, कुठले खेळ खेळावेत, कुठल्या प्रकारे बोलावं, ह्या सगळ्या समाजाने घालून दिलेल्या जे मापदंड आहेत आणि जे कदाचित वर्षानुवर्षांपासून येत आहेत आणि त्याच्यामध्ये बदल झालेला नाही आहे, किंवा काही गोष्टी खूप पूर्णपणेच बदलून गेलेल्या आहेत. तर त्यामुळे ह्या सामाजिक घटकही त्याला एक असतो लैंगिकतेला. आणि सगळ्यात शेवटचा मी म्हटलं तसं व्हर्च्युअल एक घटक असतो, की ज्याच्यामध्ये ऑनलाईन आपल्या लैंगिकतेचं प्रकटन कसं करायचं. मग त्याच्यामध्ये सेक्स्टिंग असेल, स्वतःचे फोटो टाकणं असेल, स्वतःच्या नातेसंबंधांविषयी म्हणजे रिलेशनशिप्सविषयी टिप्पणी करणं असेल, ब्रेकअप्स असतील, आणि ऑनलाईन दाखवलेली स्वतःच्या स्त्रीत्वाच्या किंवा पुरुषत्वाची
शो बाजी असेल, म्हणजे जाहिरातबाजी असेल कदाचित. तर असे सगळे व्हर्च्युअल अँगलसुद्धा त्याला असतो. तर मला वाटतं लैंगिकता हा एक मुलांना पडलेला खूप मोठा प्रश्न असतो या वयात. आणि मग विचार करायला गेलं की आपल्या असं लक्षात येतं की हा इतका महत्त्वाचा घटक आहे, पण यातल्या कुठल्या बाबतीविषयी आपण मोकळेपणाने बोलतो, खरंय. किंवा यातली कुठली गोष्ट आपण व्यवस्थितपणे मुलांना समजावून सांगतो, किंवा यातली कुठली गोष्ट अशी आहे की ज्याविषयी मुलांनी प्रश्न विचारला तर आपण न दचकता, न हो. घाबरता छानपैकी उत्तर देतो. म्हणजे आपल्याला त्यांचा भावविश्वास जाणून घ्यायचा आहे, पण इथे परत तोच मुद्दा येतो लैंगिकतेविषयी जेव्हा आपण बोलतोय, की मग न दचकता जे आपण म्हणतोय असे आले प्रश्न मुलांकडनं, आईबाबांची भूमिका काय पाहिजे. आणि आईबाबांच्या बाबतीत असं होतं की सगळ्यांना सगळ्या विषयांची माहिती असणं, म्हणजे तुम्ही म्हणलात की लैंगिक कल किंवा लैंगिक स्वतःची ओळख शारीरिक काय आहे नेमकी, असे जर काही प्रश्न आले तर कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे मग पालकांनी. एकतर असं आपण हे समजून घ्यायला पाहिजे की लैंगिकतेविषयीची जी जाणीव असते ती मुलांची 2-2.5 वर्षाच्या वयापासूनच सुरू होते. म्हणजे म्हणजे त्यावेळेपासून मी मुलगा आहे किंवा मुलगी आहे असं मुलांनाही कळायला लागतं. आणि त्याचबरोबर समाजही त्यांना दाखवून द्यायला लागतो की तू मुलगा आहेस, तू असे कपडे घालायचेस, तू मुलगी आहेस, तू अशी वेणी घालायची. किंवा आईबाबा सुद्धा त्यांना तशा प्रकारे वागवायला लागतात. म्हणजे अगदी त्यांच्या खेळणी असतील किंवा खोलीला दिलेला रंग असेल. तर ही जाणीव हळूहळू तेव्हापासून होत असते आणि पालकांनी सुद्धा त्यावेळेपासूनच त्याचा पाया घालायला लागतो खरं तर. की आपण काय टिप्पणी करतोय स्त्रीत्वाविषयी किंवा पुरुषत्वाविषयी, किंवा आपल्या वागण्यातून आपण काय संदेश देतोय मुलांना की बायकांनी कसं वागायला पाहिजे, पुरुषांनी कसं वागायला पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीने काही वेगळ्या प्रकारे वर्तन केलं तर आपला स्वीकार किती असतो त्याविषयी, हे सगळं आपल्या वागण्यातून सुद्धा मुलं बघतात. म्हणजे मलाच असं नाही, जगभरातल्या तज्ज्ञांना मला वाटतं असं वाटतं की ही खूप एकतर हळूहळू होणारी प्रवाही गोष्ट आहे हे शिक्षण लैंगिकतेविषयीचं. आणि त्याच्यामध्ये बघून बघून मुलं खूप शिकत असतात, प्रत्यक्ष शब्दांमध्ये सांगण्यापेक्षाही. आणि मग जेव्हा जेव्हा त्यांच्या मनामध्ये येतात प्रश्न, तेव्हा आपण कशा प्रकारे त्यांना हाताळतो यावरूनही मुलं ते प्रश्न पुढे विचारायचे की नाही हे ठरवतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या मुलाने जर आईला विचारलं की तू प्रेमात पडलीस का ग आई बाबांच्या, तर काय उत्तर द्यावं असं आईला एकदम प्रश्न पडू शकतो. तर मग तिने तो विषयच टाळला, किंवा तू बाहेर जाऊन खेळ किंवा काहीतरी विचारू नकोस असं काहीतरी म्हणाली, तर मग मुलांना वाटतं की हे प्रेम म्हणजे काहीतरी ऑकवर्ड वाटणारी किंवा नकोशी गोष्ट आहे की काय, मग नको याविषयी प्रश्न विचारायला. आणि मग ह्याचा पुढे जाऊन परिणाम असा होतो की ते स्वतः जेव्हा प्रेमात पडतात तेव्हा त्यांना वाटतं की नको, हा प्रश्न नाही आवडत आपल्या घरी विचारलेला, लपवण्याचीच गोष्ट आहे. आणि मग त्याऐवजी मग समजा आता तुम्ही म्हणता तसं सगळ्या पालकांना सगळी माहिती असेलच किंवा अशा प्रकारे आयडियल उत्तर द्यायला पाहिजे हे माहिती असेलच असं नाहीये, हे अगदीच मान्य आहे. पण त्यावेळेला पालक ती वेळ कशी साधून नेतात ह्याच्यावरही असतं. म्हणजे समजा आई जर नुसती म्हणाली की हो, तर मुलाला काही वाटणार नाही, मुलाला हो का बरं, आणि तो जाईल खेळायला, इथेच थांबूही शकेल ते. कदाचित तो मग पुढे प्रश्न विचारेल की मग म्हणजे काय केलं. तर मग आपण उलट प्रेमाविषयीच्या हेल्दी संकल्पना मुलांच्या मनामध्ये घालण्याची ही एक संधी म्हणून घेऊ शकू. किंवा कधी कधी आई जर म्हणाली की मला ना तुझ्याशी ह्याविषयी बोलायचंय बरं का, पण आत्ता मी जरा घाईत आहे, आपण नंतर बोलूयात का, उद्या चालेल तुला, असं जर आई म्हणाली, तर मग मुलाला असं वाटेल की आई हा प्रश्न टाळत नाहीये. आणि मग दुसऱ्या दिवशी मग त्याच्यानंतर आईला थोडासा विचार करता येईल, कुणाशी बोलता येईल, थोडंसं स्वतःशी बोलून बघता येईल की कुठल्या शब्दात उत्तर द्यायचं आहे, आणि मग ती दुसऱ्या दिवशी बोलली तरी चालेल की. म्हणजे लगेचच्या लगेच ते पूर्ण उत्तर अगदी तज्ज्ञ उत्तर द्यायला पाहिजे असं काही नाहीये, पण किती सहजपणे आपण ह्या भावनांना तोंड देतो किंवा आपली रिॲक्शन असते ह्याच्यावर मुलं कधी कधी त्याचा अर्थ ठरवतात. आपण पुढच्या विषयाकडे जाऊच. आपण ह्याच्यात एकच परत प्रश्न असा येतो की जेंडर रोल्स पण जे आपण म्हणतो की हे ठरतं लहानपणापासूनच, पण मग ह्याच्या विपरीत एखादं मूल समजा असे जर त्याचे काही चॉईसेस असतील, एखाद्या मुलग्याला नाच शिकायचा आहे, त्याला मनापासून आवडतंय भरतनाट्यम किंवा कथ्थक, त्याला ते शिकायचंय, किंवा एखाद्या मुलीला फुटबॉल खेळायचा आहे,
तर या अशा प्रश्नांना किंवा असे जेव्हा त्यांच्याकडनं डिमांड्स येतात हम्म, तेव्हा पालकांचा गोंधळ होतो हम्म. की ह्याच्या जे आपलं कंडिशनिंग आहे त्याच्यात तर हे बसत नाहीये. मग अशा वेळेला काय हे पालकांचा नेमका रोल पाहिजे? हम्म. हे कंडिशनिंग आहे हे जरी लक्षात आलं तरी खूप झालं. कारण हे नैसर्गिक नाहीये ना. हम्म, हम्म, हम्म. मुलांनी फुटबॉल खेळायचा आणि मुलींनी बाहुलीशी खेळायचं ह्या आपण सामाजिकतेवर समाजाने ठरवलेल्या वर्षानुवर्ष आलेल्या परंपरागत गोष्टी आहेत. हो. अशा ह्या नैसर्गिक नाही आहेत. म्हणजे आपण काय म्हणतो की मुलाचं लिंग असं असं असतं, मुलीला पाळी येते, हे अगदी नैसर्गिक स्त्रीत्वाचे किंवा पुरुषत्वाचे दर्शनी भाग आहेत. हो. पण खेळायचं काय, वागायचं कसं, बोलायचं काय, हे समाजाने घातलेले नियम आहेत. आता ते नियम पूर्णपणे टाकाऊ आहेत असं मी म्हणणार नाही. हं. कारण समाजाच्या मे बी ते सरळ सुरळीत सगळं चालावं यासाठी कदाचित त्यांचा उपयोग होतही असेल काही प्रमाणामध्ये. पण त्याच्यामुळे जर आपण खूप ट्रिगर होत असू हं. की म्हणजे माझ्या मुलाला नाच शिकायचा आहे, पण म्हणजे नुसता माझ्या मुलाला नाच मी शिकू देऊ का नाही इथपर्यंत हा प्रश्न राहत नाही. हं. मग आईला असं वाटतं की नाच शिकायचा म्हणतोय म्हणजे मग काय प्रॉब्लेम आहे का त्याला, खरंय. हम्म. मग त्याच्या पुरुषत्वामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, मग त्याला हा जेंडरविषयी काही मनामध्ये शंका आहेत का त्याच्या, असं सगळं वाटल्यामुळे रिॲक्शन तीव्र होते आपली. तर त्यावेळेला आपल्याला जर हे लक्षात आलं की ही समाजाने घातलेली गोष्ट आहे, ही नैसर्गिक गोष्ट नाही आहे, तर मग आपल्याला इतकी भीती नाही वाटणार त्या प्रश्नाची किंवा त्या चॉईसची मुलांच्या. बरोबर. किंवा तुम्ही म्हणलात तसं आवडीनिवडी सतत बदलत असतात. हम्म. म्हणजे कदाचित असे असू शकेल की त्याला आत्ता मनापासून वाटते नाच शिकावा, तो 6 महिने वर्षभर क्लासला गेल्यावर त्याला वाटेल की नाही आता मी काहीतरी दुसरं करतो, आता मी कदाचित क्रिकेटला जातो हो. किंवा मी बॅडमिंटन खेळतो, असंही होऊ शकतं. होऊ तर शकतं. तर ही मुभा आपण पालक म्हणून स्वतःला दिली पाहिजे आणि मुलाकडे त्या दृष्टीने हम्म. बघितलं पाहिजे मला वाटतं. बरोबर बरोबर. एक दुसरा मगाशी तुम्ही उल्लेख केलात की पियर प्रेशरचा, म्हणजे हा. बऱ्याचदा मुलं मुली एकमेकांना चिडवतात वेगवेगळ्या हम्म. गोष्टींवरनं. तर हे पियर प्रेशर जे असतं हम्म. तर ह्याचा कितपत काय प्रभाव असतो या एकूणच टीनेजर्सवर आणि त्याचे फायदे तोटे असं दोन्ही आपण सांगू शकलो तर? मोठं होण्यामध्ये एकतर काही हेतू असतात निसर्गाचे, की हेतू असा असतो की या मुलांनी आता स्वतंत्र व्हावं, जबाबदार व्हावं आणि समाजाचा एक स्वतंत्र भाग व्हावं. आणि असं होण्यासाठी ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी मुलांच्यामध्ये घडत असतात, मग त्यातली आयडेंटिटी फॉर्मेशन असेल किंवा त्यांना ते घेणारे वेगळे वेगळे धोके असतील किंवा प्रयोग करणं असेल, त्याचाच एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांचे मित्रमैत्रिणी. तर मित्रमैत्रिणी हे त्यांना एक प्रकारे आरसा दाखवतात किंवा काही नमुने दाखवतात की समाजामध्ये वागायचं कसं असतं किंवा कसं वागलं तर ते स्वीकारार्ह असतं, कसं वागलं तर आपल्याला गटामध्ये घेत नाहीत, कशा प्रकारे इतरांशी मैत्री करता येते किंवा कनेक्शन्स करता येतात, कसं वागलं की आपल्याला सामाजिक फायदा होतो. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला जर खूप मित्रमैत्रिणी आहेत तर त्याचा आपल्याला सामाजिक फायदा होतो असं जर एखाद्या मुलाला वाटलं तर तो जास्ती मुलांशी मैत्री करायचा प्रयत्न करेल. एखाद्या मुलाला असं वाटलं की खूप मित्रमैत्रिणी असणं हे मला नाही आवडत आहे, म्हणजे माझ्या स्वातंत्र्यावर त्यांनी गदा येते किंवा मला माझ्यासाठी असा वेळ मिळत नाही आहे किंवा मला खूपच कॉम्प्रोमाइज करायला लागतं, तर तो नाही फारसे मित्रमैत्रिणी करण्याच्या नादात पडणार. पण मित्रमैत्रिणी महत्त्वाचे मात्र असतात. आणि शाळांमध्ये मी जेव्हा सत्र घेते ह्या विषयावर तेव्हा मुलांना आम्ही विचारतो की तुम्हाला काय वाटतं की का असतात हे एवढे जवळचे, तर पटकन त्यांची उत्तरं येतात की ते आम्हाला समजून घेतात, ते आमच्याच वयाचे असतात, ते आमच्यासारख्याच प्रसंगांमधून जात असतात, ते आम्हाला हवी ती सोल्युशन्स देतात आणि आम्हाला काय म्हणायचं हे त्यांना लगेच कळतं. तर त्यामुळे त्यांना मित्रमैत्रिणी जवळचे वाटत असतात. वयोगट तोच असतो, आपण म्हणतो तसं त्या सेलिंग इन द सेम बोट, आणि घरामध्येही त्यांना कदाचित तशीच वागणूक मिळत असते, आजूबाजूलाही तशीच वागणूक मिळत असते आणि ते समजून घेतात एकमेकांना. त्यामुळे हा एक आधार असतो त्यांच्यासाठी मित्रमैत्रिणी. त्याचबरोबर मग नाही झाले मित्रमैत्रिणी किंवा एकटं पडलं गेलं एखाद्याला, तर ते रिजेक्शनची किंवा तुम्ही मगाशी जसं मेन्शन केलं फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउटची अशी पण भावना त्यांच्यात येऊ शकते की नाही आहेत मला मित्र म्हणजे माझ्यात काहीतरी कमतरता आहे किंवा मी आवडत नाही कुणाला
किंवा याचा अर्थ असा की मग मी अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अनुभवांना आणि आनंदांना मुकेन असं वाटायला लागतं मुलांना. पण मित्रमैत्रिणी हे मुलांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. मग आपल्याला भीती काय असते किंवा काय काळजी असते की त्याच्या नकारात्मक गोष्टींची, ज्याला आपण पिअर प्रेशर असं म्हणतो. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट त्या मुलाला मनापासून करायची नसते पण मित्रांच्या आग्रहामुळे त्याला ती करायला लागते, त्याला आपण पिअर प्रेशर म्हणतो. म्हणजे नुसतंच त्यांच्या दबावाखाली येऊन म्हणजे सगळेजण काय अमुक प्रकारची हेअरस्टाईल करतायत म्हणून मी पण करणार असं एखाद्या मुलांनी केलं तर त्याला आपण पिअर प्रेशर नाही म्हणणार, त्याला आपण पिअर इन्फ्लुअन्स किंवा मित्रांचा प्रभाव असं म्हणू फारतात. पण दबाव जेव्हा येतो तेव्हा तो नकारात्मकतेकडे झुकणारा असतो. मग याच्यात आपल्याला बऱ्याचदा दिसतं की अनेक नकोशा गोष्टी मुलं मित्रांच्या प्रभावाखाली करतात. मग ते व्यसनं असतील किंवा गुन्हे असतील किंवा एखादा त्यांच्या वयाला सुसंगत नसणारी गोष्ट असेल, उदाहरणार्थ 2 व्हीलर चालवणं असेल किंवा काही प्रकारचे गेम्स असतील जे मुलांना कधी कधी स्वतः नसतात खेळायचे पण ते खेळले नाहीत तर उद्या होणाऱ्या चर्चेमध्ये आपल्याला काहीच कॉन्ट्रीब्यूट करता येणार नाही किंवा आपण त्यांच्या गटामधून बाहेरच पडू, म्हणून काही गेम्स खेळायचे असतात. गॅजेट्स काही काही वेळेला मुलांना हवी असतात, ती याच कारणासाठी हवी असतात. म्हणजे अशा प्रकारचा फोन असलेला, अशा प्रकारचा कॅमेरा असलेला फोन मला हवाय कारण सगळ्या मुलांकडे तो तसा आहे आणि नाहीतर ते मला चिडवतात की तुझा एकदम जुनाट फोन आहे असं, म्हणून मला तो फोन हवाय. असे अनेक हट्ट हे सगळे मित्रांच्या दबावामुळे होऊ शकतात. म्हणजे अगदी छोट्या छोट्या ह्या हट्टांपासून ते मग व्यसनं, गुन्हेगारी आणि कदाचित अभ्यासामध्ये मागे पडणं असेल किंवा एखाद्याला एखाद्या व्यक्तिमत्वाविषयी स्वतःच्या कमी वाटणं, नकारात्मक वाटणं हे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मित्रांच्या दबावातून होऊ शकतात. मग हा दबाव असणारच आहे. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकणार की मित्र हवेत त्यांचा प्रभाव हवा पण दबाव नको, असं तर नाही म्हणू शकणार. मग कुठली मुलं अशा दबावाला व्यवस्थित तोंड देऊ शकतात तर ज्यांचा EQ किंवा इमोशनल कोशंट असेल चांगला, जी मुलं लवचिक असतील म्हणजे त्यांची विचार प्रक्रिया लवचिक असेल, अशी मुलं ह्या पिअर प्रेशरला चांगलं तोंड देऊ शकतात. म्हणजे मग ते त्याच्यातून मार्ग चांगला काढतात की कुणीतरी आपल्याला असा दबाव टाकतंय, मला हे करायचं नाहीये, मग मी त्याच्यातून योग्य मार्ग काय काढीन. म्हणजे समजा एखादा मुलगा मला सिगरेट ओढायला आग्रह करतोय, मला ओढायची नाहीये, तर एका खूप ज्येष्ठ डॉक्टरांनी मला या बाबतीत सांगितलेला त्यांचा अनुभव आठवतोय की त्यांच्या मुलांनी ह्याला असं तोंड दिलं की त्या मित्रांना सांगितलं की मी असं ठरवलंय की माझ्या पैशाने सिगरेट ओढणार. म्हणजे आत्ता मी ओढणार नाही, सिगरेट ओढणं वाईट असतं, माझे आई वडील ओढतील, यातलं काही सांगितलं नाही त्यांनी, माझ्या पैशाने सिगरेट ओढणार. मग मुलांना आदरच वाटला ना त्याच्याविषयी की हा नाही म्हणत नाहीये पण ओढणार आहे म्हणजे हा सिगरेट, पण स्वतःच्या पैशाने. म्हणजे कधी 24व्या-25व्या वर्षी, तोपर्यंत काय होईल माहिती नाही आपल्याला. तर अशा लवचिक विचार प्रक्रियेची मुलं किंवा जे पटकन निर्णय घेऊ शकतात, ज्यांना छान जीवन कौशल्य जमत असतात, ज्याला आपण लाईफ स्किल्स म्हणतो, तर अशी मुलं मग ह्या दबावाला छान तोंड देऊ शकतात. म्हणजे आपण हा अँटिसिपेट करायला पाहिजे की मित्रांचा दबाव असणार आहे, मित्रांचा प्रभाव असणार आहे आणि यामध्ये जर आपण त्या मित्रमैत्रिणींना नावं ठेवत गेलो तर ते मुलांना नाही आवडत आणि मग मुलं ती मित्र तर ते सोडतच नाहीत पण लपून छपून त्यांच्याशी मैत्री करतात किंवा आपल्याला न सांगता मग अनेक गोष्टी करायला लागतात. डॉक्टर, पिअर प्रेशरबद्दल आपण बोलतोय तर एखादं पटकन उदाहरण कुठलं आठवतंय तुम्हाला? म्हणजे आपल्याला खूप हास्यास्पद वाटेल असं एक उदाहरण मला आठवतंय तुम्ही विचारल्यावर, की एक आईबाबा घेऊन आले होते मुलाला, ऐकत नाही, हट्ट करतो, अशा वेगळ्या वेगळ्या कारणांनी. आणि मग ते म्हणाले बघा आज तर हा डबासुद्धा न खाता आला, सगळा तसाच्या तसा बॅगेत डबा होता. तर मग नंतर त्या मुलाला मी विचारलं का नाही रे तू डबा खाल्लास, तर तो म्हणाला आईने मला आज गुलाबी डब्यात पोळी भाजी दिली होती. शाळेत जर मी गुलाबी डबा बाहेर काढला, पिंक डबा, तर सगळी मुलं मला हसतात. आणि आमच्या एका मित्राचं असं झालं होतं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला खूप चिडवलं होतं. मी नाही पिंक डब्यातून पोळी भाजी खाणार, त्यामुळे मी नाही खाल्ला. म्हणजे किती छोटी गोष्ट आहे पण ह्या मित्रांच्या दबावामुळे तो उपाशी राहणं त्यांनी मान्य केलं एक वेळ, पण तो डबा नाही बाहेर काढला. म्हणजे खरंच त्यांच्या भावविश्वात डोकावून बघितलं पाहिजे आणि सतत तक्रारी करण्यापेक्षा तो तसा का वागला असेल हे शोधणं जरा गरजेचं आहे.
तुम्ही आत्ता मैत्रीविषयी पण बोललात, तर या वयात मैत्री ही पण खूप अशी फ्लुईड असते. म्हणजे तेच मित्र तेच मैत्रिणी राहतील असं नाही, ते सतत बदलत असतात. आणि मग कधी कधी असं दिसतं की काही मित्र, एखादाच मित्र, एखादीच मैत्रिणी खूप जवळची असते आणि मग त्यांचं विश्व तेवढंच होऊन राहतं. अशा वेळेला कसं बघायचं या सगळ्याकडे? मैत्री हा खूप नाजूक भाग असू शकतो मुलांच्या भावविश्वातला. कारण आणि आईबाबांना सुद्धा खूप काळजी वाटते हां. म्हणजे आई-बाबा मुलांना घेऊन येतात, की अहो ह्याला काही मित्रच नाही आहेत किंवा हिला कोणी मैत्रिणीच नाही आहेत, ही एकटी-एकटीच असते. हं. तर प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वावर खरं तर अवलंबून असतं, की त्यांना किती मित्र असतील. प्रत्येकाला असे खूप भारंभार मित्र असतील असंच नाही. काही जणांना खूप असतात, काही जणांना मोजकेच असतात. पण काही मोजके का होईना मित्र असायला पाहिजेत, अ, एवढं मात्र आपण बघायला हवं. कारण त्यांच्या वयाचं कोणीतरी त्यांच्याबरोबर असणं. नाहीतर मग ही मुलं वर्गात एकटेच बसतात, डबा एकटेच खातात. कोणी काही बोललं तर त्यांना आधार देणारं किंवा त्यांच्या बाजूनी भांडणारं कुणीच नसतं. आणि मग त्यांना ती शाळा ही एक नकोशी जागा वाटायला लागते. आणि मित्रसुद्धा ना आपल्याला असं वाटतात की मित्र असले की ते जवळचेच मित्र असायला पाहिजेत. म्हणजे मुलांना असं वाटतं की किंवा मुली विशेषतः मला खूपदा असं सांगतात की ती होती माझी मैत्रीण पण आता नाही आहे, कारण मग ती माझ्यापेक्षा त्या दुसऱ्याच मैत्रिणीबरोबर जास्ती वेळ घालवते. तर काही मैत्रिणी अगदी जीवाभावाच्या असतील किंवा मित्र की ज्यांच्याबरोबर आपण अगदी मनातल्या गोष्टीसुद्धा शेअर करू शकू. पण सगळेच मित्रमैत्रिणी ह्या इतक्या जवळचे असतील असं नाही. काही जण नुसतेच आपल्याला रोज वर्गात भेटतात, त्यांच्याबरोबर आपण अभ्यास करतो असे असतील. काही मित्रमैत्रिणी आपण त्यांच्याबरोबर खेळायला जातो असे असतील. काही मित्रमैत्रिणी त्यांचे आईवडील एकमेकांचे मित्रमैत्रिणी आहेत म्हणून आपण मित्रमैत्रिणी आहोत असे असतील. तर त्या पातळ्या वेगळ्या वेगळ्या असू शकतात आणि त्या प्रत्येक मैत्रीचा तुम्ही तितक्या अंतरावरूनही तितकाच आनंद घेऊ शकता. असं जर मुलांना लक्षात आलं तर त्यांना ते मैत्री करण्याचं सुद्धा जे टेन्शन येतं ते नाही येणार. मैत्रीनंतरचा भाग येतो प्रेमात पडण्याचा, ज्याविषयी आधी तुम्ही उल्लेख केलात. तर म्हणजे कुठेतरी वयात येण्याचं आणि प्रेमात पडण्याचं वय अलीकडेही येत आहे. त्याच्यामुळे पण गुंते वाढत आहेत या वयातले एकूणच. म्हणजे अनेकच कारणं आहेत त्याला. म्हणजे काही ज्याला आपण फिजिओलॉजिकल म्हणतो, म्हणजे वयानुरूप होणारी कारणं, की त्यांच्या मेंदूमध्ये बदल होत असतात. त्यांच्या मेंदूतल्या रसायनांच्या पातळीमध्ये बदल होत असतात. त्यांच्या जननसंस्थेमध्ये बदल होत असतात. त्यांच्या वैचारिक क्षमतेमध्ये बदल होत असतात आणि नवनवीन भावना त्यांना जाणवत असतात. शिवाय निसर्गाची योजना अशी असते की लैंगिक भावना आता हळूहळू मनामध्ये यायला लागतात. म्हणजे मग ती पुनरुत्पादनाची प्रक्रिया होणं सोपं पडेल आणि अशा सगळ्या दृष्टिकोनातून त्या भावना तीव्र असतात इतर सगळ्याच भावनांप्रमाणे. आणि त्याचबरोबर आपण म्हणतो तसं बाह्य जे घटक आहेत, बाहेरून पडणारे त्यांच्यावर माहितीचा स्फोट असेल किंवा लाटा असतील ज्या आदळत असतात, त्यासुद्धा खूप तीव्र असतात आधीच्या मानाने आणि खूप जास्ती बटबटीत असतात, की जिथे त्यांना हे सगळे व्यवहार खूप शारीरिक पातळीवर दाखवले जातात, दिसतात किंवा खूप वयाला अनुरूप नसलेले असे दिसतात. आणि त्यामुळे मग ही मुलं चाचपडायला लागतात या नात्यांमध्ये. आणि दबाव जो आपण मगाशी मित्रांचा दबाव म्हटलं, तो ह्या बाबतीतही असतोच, की एकतर म्हणजे तुला गर्लफ्रेंड नाही किंवा बॉयफ्रेंड नाही म्हणजे मग तू गे किंवा लेस्बो आहेस का? किंवा तुला कोणीच मित्र किंवा मला कोणी मित्र नाहीये असा खास किंवा मैत्रीण नाहीये म्हणजे मग मी कोण आहे? मी आवडणारी नाहीये का लोकांना? माझं फार महत्त्वाचं स्थान नाहीये का ह्या मित्रमंडळींमध्ये? असा सेल्फ डाऊट किंवा स्वतःविषयीचा संशय यायला लागतो मनामध्ये. आणि तो एक नॉर्म झाल्यासारखा झालाय ना, की सगळेजण अशा प्रकारच्या नात्यामध्ये असायला हवेत आणि त्यामुळे मनात नसतानाही मग अशा नात्यात पडायचं म्हटलं तर मग ती एक कृत्रिम आणि नकोशी अशी घटना घडत जाते. म्हणजे ती अशी नैसर्गिकरित्या उमलत नाही, ती अशी मुद्दामून घडवून आणली जाते. तर त्यामुळे ह्या वयातल्या ही सगळी जी नाती असतात ती थोडीशी आपल्याला कळायला, म्हणजे आधीच्या पिढीला कळायला थोडीशी अवघड आहेत असं वाटतं, गुंतागुंतीची आहेत जरा. आणि मग त्याच्यात त्यांच्या वेगळ्या वेगळ्या पातळ्या असतात ना, की सिच्युएशनशिप असते आणि फ्रेंड्स विथ बेनिफिट्स असतात आणि असं काय 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 काय. तर त्याविषयी त्यांच्याही मनात कितपत क्लॅरिटी असते माहिती नाही आपल्याला.
त्यामुळे हे विषय मुलांनी सुद्धा एक्सप्लोअर करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी पूर्वग्रह रहित अशा प्रकारे चर्चा त्याविषयी जर त्यांना करता आल्या कोणाशी, एकमेकांशी असतील किंवा एखाद्या जबाबदार प्रौढ व्यक्तीशी असेल, शिक्षकांशी असेल त्यांच्या, तर मग ते स्वतःच्या ह्याविषयीच्या भावना एक्सप्लोअर करू शकतील. म्हणजे माझी प्रेमाची कल्पना काय आहे किंवा अशा जवळच्या व्यक्तीविषयीच्या माझ्या अपेक्षा काय आहेत, हे माझ्या स्वतःच्या काय आहेत हे त्यांना कळेल. जगाच्या काय आहेत ह्याच दृष्टीने ते नाहीतर बघत असतात की कसं असायला पाहिजे, बॉयफ्रेंड कसा असायला पाहिजे, असा असायला पाहिजे का, मग मी तसा मुलगा शोधीन. म्हणजे मला तसा मुलगा हवाय का हे मी बघतच नाही. बरोबर. मग कुठेतरी तुम्ही म्हणलात की जबाबदार प्रौढ म्हणजे समजा पालक असतील किंवा शिक्षक असतील, तर जेव्हा मुलं या बाबतीत काही शेअर करतील समजा प्रेमासंबंधी किंवा आकर्षणासंबंधी, तर तेव्हा एक तटस्थपणे नॉन जजमेंटल रित्या त्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे नेमकं कसं बघितलं पाहिजे? सगळ्यात आधी मला वाटतं हे ॲक्नॉलेजच करूयात की हे आईवडिलांसाठी सोपं नाहीये. कारण आपलं मूल हे एक लैंगिकदृष्ट्या सक्षम असलेलं किंवा सक्रिय असलेलं एखादं व्यक्तिमत्व आहे. हे स्वीकार करणं आईवडिलांसाठी सोपं नाहीये. आणि मग त्याविषयी बोलायचं, हा त्याच्या पुढचा टप्पा आला. तर ज्यांनी जर लहानपणी आईबाबांनी स्वतःच कधी या विषयावर चर्चा केली नसेल कुणाशी, मोठ्या व्यक्तीशी, तर त्यांना त्या भूमिकेत जाऊन ती चर्चा करणं याच्यासाठी कुठलंही रोल मॉडेल नसतं डोळ्यासमोर. त्यामुळे त्यांना ते स्वतः तशी एक भूमिका स्वतःची तयार करायला लागते. आणि त्याबद्दल स्वतःच्या कल्पना काय आहेत ह्याच्याविषयी आधी स्पष्टता असायला हवी. जेव्हा ती स्पष्टता असते आईबाबांना किंवा कुठल्याही प्रौढ व्यक्तीला, तेव्हा त्या विषयावर बोलणं त्यांना जास्ती सोपं जातं. कारण समजा लैंगिकता म्हणजे काय किंवा प्रेम कसं असायला हवं किंवा प्रेमात कधी पडावं याविषयी एखाद्या व्यक्तीच्या मनातच क्लॅरिटी नसेल, स्पष्टता नसेल, तर ते कसं काय मुलांशी त्या बाबतीत चर्चा करू शकतील. त्यामुळे आधी स्वतःशी संवाद करून त्याविषयी स्पष्टता आणून मग मुलांबरोबर हे विषय बोलले तर मुलांना त्याच्यात खरेपणा दिसतो आणि मग आवडतं मुलांना ते. म्हणजे एक कुठेतरी असं जाणवतं की या वयातल्या मुलांशी डील करताना पालकांनी विशेषतः म्हणजे टोकाचा विरोध करणंही जसं चुकीचं आहे, तसं टोकाचं प्रोत्साहनही चुकीचं आहे की अरे हा तू प्रेमात पडलास ना, माझा पाठिंबाच आहे तुला, हेही म्हणणं चुकीचं आहे. कारण ते मूल नकळत्या वयातलं आहे, त्याला कळत नाही अजून. हो, बरोबरच आहे. म्हणजे आपल्याला असं आपण म्हणतो की अरे तुम्ही विरोध करू नका, तर विरोध करू नका म्हणजे मान्यता द्या असं का, तर तसं नसतं ते. म्हणजे ह्या वयात मुलांबरोबरच्या संवादाची प्रक्रिया थोडीशी बदलायला लागते आपल्याला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे असं काही नाही, पण तो विषय बंद करायचा नाहीये आपल्याला. म्हणजे समजा आता आपल्याला एखाद्या मुलाने येऊन विचारलं की प्रेम म्हणजे काय, तर नाही ना उत्तर देता येणार याचं असं पटकन आई बाबांना. पण म्हणून मग काहीतरी विचारू नकोस किंवा मला नाही रे माहिती काय, असं काय प्रश्न असतो का किंवा असं काही म्हणण्यापेक्षा हो रे, हा प्रश्न खरं गहन आहे फार. मी एकदा अशी एक कविता ऐकली होती ह्याच्याविषयी किंवा एक अशी कुठेतरी गोष्ट वाचली होती, असं काहीतरी जर म्हटलं तर मग मुलगा किंवा मुलगी त्याविषयी तेही स्वतः शोधायला लागतील की हां काय असतं हे प्रेम म्हणजे, खरंच ग, किंवा खरंच रे बाबा आपल्याला तुम्हाला कळलं होतं का प्रेम म्हणजे काय असतं. मग आपण म्हटलं की त्याचा एक पैलू दिसला होता आम्हाला. मग त्याच्यामध्ये आम्हाला असं दिसलं की माझ्या विचारांशी सहमत असणारी व्यक्ती किंवा माझ्या मनातल्या स्वप्नांना पंख देणारी व्यक्ती मला भेटली किंवा ज्याच्याकडे मी भावना माझ्या व्यक्त करू शकलो अशी व्यक्ती मला भेटली आणि मला असं वाटलं की हां हे प्रेम आहे. मग मुलं म्हणतील की हां हे तर काय तू फक्त भावनांविषयीच बोललास, पण बाकी पण असतं ना काय काय. मग आपण त्यांना विचारू शकतो की हां बाकी पण असतं, बरोबर आहे, काय काय असतं रे. मग मुलं विचार करायला लागतील या विषयावर. म्हणजे हा प्रश्न हे उत्तर अशी जी लहानपणी जी आपण हे ठरवलेली असते गोष्ट तसं आता नसतं. सो उत्तर जरी नाही देता आलं हरकत नाही, आपण म्हणू शकतो की मला अजून खरं तर कळलेलं नाही आहे ह्या प्रश्नाचं उत्तर, शोधूयात आपण, तुला काय वाटतं काय आहे. म्हणजे दरवेळेला आपण त्यांना जर विचारलं की तुला काय कळलं ह्याच्याविषयी किंवा तुझ्या मनात काय विचार आले त्याविषयी किंवा असा प्रश्न कशावरून निघाला रे आज, मग चर्चा खुलते त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की रेडीमेड उत्तर देण्यापेक्षा प्रश्नाला प्रतिप्रश्न
त्यातनं चर्चा अजून हे आणि मुलांच्या मनात नेमकं काय आहे, त्यांना ती माहिती कुठून मिळाली आहे, त्याचा स्रोत काय आहे ते पण जाणून घेता येईल. बरोबर बरोबर. म्हणजे हा प्रश्न आलाच कुठून मनामध्ये, मग त्याला मग कळेल की अरे वर्गात एका मुलीचं ब्रेकअप झालं म्हणून ती रडत होती समजा, तर मग ब्रेकअप म्हणजे काय किंवा या भावना कशा हाताळायच्या इकडे सुद्धा ती चर्चा जाईल. कधी कधी ब्रेकअप झाल्यानंतर आपल्याला कसं रिजेक्टेड वाटतं ना, मग तसं आणखीन कधी कधी वाटतं, इकडे चर्चा जाईल. म्हणजे ती अगदी दरवेळेला लैंगिकतेकडे, शरीर संबंधांकडे किंवा आपल्याला ऑकवर्ड असणाऱ्याच प्रश्नांकडे जाईल असं नाही आहे. किंवा आपणही ती चर्चा आपल्याला हव्या त्या दिशेने वळवू शकतो. पण हे प्रश्न मुलांना आलेले असू शकतील, तर त्या विषयाला पुन्हा कधीतरी हात घालायला हवा. म्हणजे ते दडपून नाही टाकायचे आपल्याला. आणि इथे आपल्याला कधी कधी ना ॲग्री टू डिसअग्री करायला लागतं. म्हणजे मुलांचं हे मत आहे, माझं हे मत आहे, तर याचा अर्थ मी चूक तो बरोबर असंच काही नाही आहे. तर त्यांची अशी विचार प्रक्रिया आहे. मग आपण म्हणू शकतो की असं वाटतंय का तुला, मला असं वाटतंय, बघू आपण ह्याच्यावर अजून विचार करूयात आणि बोलूयात पुन्हा एकदा. अशी सम्यक भूमिका ही थोडीशी अपेक्षित आहे. घेता जर आली, आणि ती कदाचित 100% वेळा घेता येणार नाही, पण कधी कधी जरी मध्ये मध्ये घेतली तरी सुद्धा मग तो विषय चालू राहतो, उघडा राहतो आणि चर्चेचे दरवाजे उघडे राहतात. खरंच आहे. मला तुम्हालाही सगळ्यांना विचारायचं आहे की तुम्हाला तुमची मुलं असे अवघड प्रश्न, पेचात टाकणारे प्रश्न विचारतात का, आणि त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय असते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याच्यावरही आपण परत चर्चा करू. त्याच्यातनं कुठला नवीन विषय आला तर त्याच्यासाठीही आपण मॅडमला नक्की परत बोलवण्याचा प्रयत्न करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून जर तुम्ही देहवान पॉडकास्टला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. हा एपिसोड जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल तर तुमच्या पिअर ग्रुपमध्ये कुठल्याही पिअर प्रेशरशिवाय याची लिंक नक्की शेअर करा. आणि अजून एक यूट्यूबने एक नवीन फीचर आणलं आहे, हाईप म्हणून, की जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर तुम्हाला खाली कमेंटच्या इथे एक हाईप नावाचं बटन पण दिसेल. तर त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर हा एपिसोड तुम्ही काय म्हणू सपोर्ट केलेल्यामुळे आणखी काही लोकांना तुमच्यामुळे बघायला मिळेल. त्यामुळे हाईप पण नक्की करा. मॅडम, आता आपण परत टीनेजर्सच्या जगाकडे येऊया की या टीनेजर्सना वाटणाऱ्या इन्सिक्युरिटीज कुठल्या कुठल्या असतात. मग त्या दिसण्याविषयी असतात, अभ्यासाविषयी असते, करिअरविषयी असते, सोशल मीडियाविषयी असतात. नेमक्या काय असतात इन्सिक्युरिटीज? मला वाटतं दिसण्याविषयी असतात आणि सोशल मीडियाविषयी नक्कीच असतात. अभ्यासाविषयी पालकांना जास्त इन्सिक्युरिटी वाटत असते. पण आणि ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत. म्हणजे दिसणं आणि सोशल मीडिया यांचा खूप एकमेकांशी संबंध आहे. म्हणजे सोशल मीडियामध्ये ते दिसण्याला सगळ्यात जास्ती महत्त्व दिलेलं असतं आणि ते फोटोज असतील किंवा ते जे काही तुम्ही व्हिडिओज टाकलेले असतील ते सगळे ताबडतोब व्हायरल होण्याची पण त्यांच्यामध्ये एक शक्यता असते आणि ते ताबडतोब अनेक लोकांपर्यंत पोचल्यामुळे त्याच्यावर पटकन प्रतिक्रियाही दिल्या जातात. म्हणजे अशी सगळी इन्स्टंट प्रक्रिया असते. म्हणजे त्याचा प्रसार होणं असेल, त्याच्यावर प्रतिक्रिया येणं असेल, हे सगळ्या इन्स्टंट घडलेल्या असतात घटना. आणि त्यामुळे मुलांना ते फार महत्त्वाचं वाटतं, कारण त्या दिसण्याला आणि त्या दर्शनी गोष्टींना खूप महत्त्व आजकाल या माध्यमांच्या जगामध्ये दिलेलं आहे. आणि त्यावरून मुलं कधी कधी स्वतःची किंमत करायला लागतात की मला लाईक्स किती आले किंवा किती व्ह्यूज मिळाले किंवा कशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या माझ्या एखाद्या पोस्टवर, त्याच्यावरून मी कसा आहे किंवा कशी आहे हे ठरवायला लागतात मुलं. तर हे दिसणं जे असतं ना, त्याला आपण शरीर प्रतिमा म्हणतो किंवा बॉडी इमेज म्हणतो, ते मुलांना फार महत्त्वाचं वाटतं. आपल्याला राग येतो त्यांचा की किती वेळा आरशात बघणार आहेस किंवा 10 कपडे बदलून झाल्यावर मग 11वा ड्रेस तू ठरवलास घालायचा इकडे जाताना, किंवा काहीतरी विकत घ्यायला, खरेदी करायला गेलो की मग तिथे किती वेळ तू सिलेक्शनला लावतेस किंवा हे असले कसले कपडे तुम्ही घेता, असं जे आपल्याला वाटत असतं. तर ते त्यांना ते आपलं शरीर हे अनोळखी वाटत असतं ना, आणि मग ते चांगलं आहे की नाही हे आधी स्वतःला प्रूव्ह करायचं असतं, इतरांना प्रूव्ह करायचं असतं, आणि इतरांच्या नजरेतून आपण छान दिसतो ना हेही बघायचं असतं. तर सोशल मीडियावरून त्यांना त्या प्रतिक्रिया मिळतात आणि प्रत्यक्षातही त्यांना त्या मिळतात. तर खूप अनेक शाळांमध्ये मी जेव्हा सत्र घेते तेव्हा त्या मुलांना आणि मुलींना, म्हणजे मुलींनाच फक्त नाही, मुलांना सुद्धा आपल्या शरीर प्रतिमेविषयी खूप शंका असतात. म्हणजे त्यांना
आपल्या उंचीविषयी असेल, रंगाविषयी असेल, अगदी एखाद्या छोट्याशा शरीराच्या ठेवणीविषयी असेल, अशा खूप त्यांना ते खूप महत्त्वाचे वाटतात प्रश्न. आणि त्यांच्या भावविश्वामध्ये त्याला खूप महत्त्व आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे आपण, की ह्याला काही अर्थ नाही, म्हणजे दिसणं काही महत्त्वाचं नसतं किंवा तुम्ही मनाने कसे आहात हे जास्ती महत्त्वाचं वगैरे, अशी जर आपण तत्वज्ञान त्यांना सांगायला लागलो तर मग त्यांना वाटतं की ह्यांना कळतच नाहीये मला काय वाटतं ते किती महत्त्वाचं आहे हे माझ्यासाठी. बरोबर. म्हणजे मग मुद्दा तोच येतो की आई वडिलांनी मुलांना, विशेषतः या वयातल्या मुलांना समजून घेतलं पाहिजे. म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे हा प्रश्न अनेक आई वडील तुम्हाला विचारत असतील. मला वाटतं आत्ता जे आपण सगळं बोललो की मुलांच्या मध्ये काय होतं, त्यांच्या मनात काय होतं, ते कसे स्वतःला शोधत असतात, त्यांना शरीराविषयी काय वाटत असतं, त्यांना समाजाविषयी काय वाटत असतं, समाजाच्या आणि पालकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा काय असतात आणि त्याचं त्यांना कितपत दडपण येतं, या सगळ्याविषयी जर आपल्याला समज असेल किंवा सजग झालो आपण त्याविषयी, तर मग आपल्याला कळेल की कुठल्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि मग कदाचित संवाद साधणं जास्ती सोपं जाईल. मग आपण समजा आता एखादं पोहण्याचं उदाहरण घेतलं तर पोहण्याचा तलाव जो असतो, स्विमिंग पूल, हा एक ट्रेनिंग मोड असतो की नाही. मग त्याच्यामध्ये अगदी उथळ भाग असतो एक, की ज्याला खूप बाजूनी सगळ्या दांड्या लावलेल्या असतात आधारासाठी. मग सुरुवातीला आपण त्यांना त्या उथळ पाण्यात सोडतो. मग तिथे त्यांना न बुडता पाण्यात डोकं कसं बुडवता येईल आणि बाहेर कसं काढता येईल हे शिकवतो, हातपाय मारायला शिकवतो. मग थोड्याशा खोल भागात जातो जिथे त्यांना पाय टेकवता येत नाहीत पण आपण बुडणार नाही याची खात्री असते. आणि मग त्याच्यानंतर अगदी खोल भागात की जिथे त्यांना व्यवस्थित पोहता येईल असं नेतो. काही काही मुलं कदाचित डायरेक्टली त्या खोल भागामध्येच उडी मारतील, धडपडतील, गुदमरतील, पण हातपाय मारतील आणि तशीच शिकतील. काही मुलांना मात्र अगदी हळुवारपणे त्या अलगद त्या सगळ्या प्रवासातून न्यावं लागेल. काही मुलं 4 दिवसात शिकतील, काही मुलांना 1 महिना लागेल, काही मुलांना 2 महिने लागतील. तर आपल्या मुलांना, आपली मुलं ही अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या क्षमतेची, वेगळ्या वेगळ्या विकासाच्या टप्प्यावर असणारी आणि वेगळी वेगळी स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत, याची जाणीव जर आपण ठेवू शकलो पालक म्हणून, तर आपल्याला त्यांच्याशी संवाद साधणं सोपं जातं, त्यांची काळजी वाटणं थोडंसं कमी होतं आणि ते अशी का वागतायत ह्याची उत्तरं मिळतात. आणि मग त्रास होतो ना त्या वागण्याचा, तो तरी कमी होतो आणि मग आपल्या प्रतिक्रिया थोड्याशा कमी तीव्र होतात असं वाटतं मला. प्रतिक्रियांचा मुद्दा आलाय, ते तीव्र किंवा मध्यम हा हेच नसतो. बऱ्याच घरांमध्ये युद्धभूमीचंच स्वरूप येतं. म्हणजे ती वॉर टेरिटरीच होऊन जाते. एकदा मूल टीनेजमध्ये आलं की ती सततचे वादविवाद, भांडणं, तू माझं ऐकतच नाहीस, तू माझं काय, मी एक बोललं की तू मुद्दाहून वेगळंच काहीतरी त्याला रिॲक्ट होणार आणि मग कुठेतरी आई किंवा बाबा कोणीतरी एक जण त्या मुलाच्या किंवा मुलीच्या बाजूनी आणि बाकीचे दुसऱ्या बाजूला. तर हे खरंच खूप वाढलंय प्रमाण किंवा असतंच, हे ऑब्व्हियस आहे असं असणं पण. म्हणजे ती वागण्यातला तो जो ॲग्रेसिव्हनेस असतो किंवा उद्दामपणा असतो, तो त्यांच्या वयाचा भाग एक असतो. कारण कधी कधी त्यांनाच कळत नाही की आपण इतके उद्दामपणे वागतो आहोत किंवा दुसऱ्याला अपमानास्पद वाटेल अशा प्रकारे आपला टोन आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही या मुलांच्या. आणि त्याचबरोबर योग्य प्रकारे वागायचं कसं याची जर थोडीशी उदाहरणं त्यांच्या आजूबाजूला असतील तर कधीकधी ते ह्या प्रतिक्रिया थोड्याशा कमी तीव्रतेच्या देतात मुलं. आता तसं बघायला गेलं तर ना, सगळं आपली जगण्याची पद्धत बदलली आहे, पालकत्वाचे फंडे पण बदललेत आणि मुलांना किती स्वातंत्र्य द्यावं न द्यावं ह्याचे सुद्धा कल्पना बदललेल्या आहेत. तर त्याच्यामुळे कदाचित थोड्या आधीच्या पिढीचे आईवडील म्हणतील की काय एक कानाखाली दे म्हणजे मग गप्प बसेल मुकाट्याने. तर आताचे आईवडील म्हणतील की नाही मारायचं नाही कारण ते बरोबर नाही आहे. पण मग मारायचं नाही, मग करायचं काय हे जर आपल्याला माहिती नसेल तर मुलांना कळणार नाही की आपण कसं वागावं. कारण त्यांना नाही कळत ना की योग्य काय आणि अयोग्य काय. म्हणजे त्यांना आपण दिशादर्शक काही तत्व घालून द्यायला पाहिजेतच. तर मारायचं नाही याचा अर्थ ठाम राहायचं नाही असं नाही आहे. तर पालकांचं एक सत्र घेत असताना मला एक नेमोनिक असं सुचलं होतं, कल्ट म्हणून. तर त्यातलं C म्हणजे CULT. C म्हणजे कन्सिस्टन्सी,
म्हणजे आपल्या वागण्यात, सूचना देण्यांमध्ये किंवा प्रतिक्रियांमध्ये सुद्धा जर कन्सिस्टन्सी असेल, म्हणजे सातत्य असेल, तर मुलांना ते त्याचा असा एक ठाम पाया असल्यासारखं वाटतं. यू म्हणजे अंडरस्टँडिंग, म्हणजे आत्ता आपण जे सगळं बोललो की काय चाललंय त्यांच्या मनामध्ये, शरीरामध्ये, मेंदूमध्ये, याच्याविषयी जर समज असेल पालकांच्या मनामध्ये, तर त्यांना हे समजून घेणं सोपं पडतं. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या प्रतिक्रिया कमी तीव्रतेच्या होतात. तिसरं म्हणजे एल म्हणजे लव्ह, म्हणजे प्रेम. तर आईवडिलांचं आपल्या मुलांवर प्रेम असतं का? असतं. ते आता आटतं का मोठी मुलं झाल्यावर? तर नाही आटत. पण ते दाखवलं जातं का? नाही दाखवलं जातं. दाखवले जातात काय? तर त्यांच्या चुका. दिल्या काय जातात ते त्यांना सूचना. त्यांना असं खूप स्वतः आपलं प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे थोडंसं कमी होतं. तर आणि ह्या प्रत्येकाची भाषा प्रेमाची वेगळी असते. मग काही मुलांना नुसतं असं जवळ घेतलेलं आवडतं, काही मुलांना त्यांच्याबरोबर खेळलेलं आवडतं, काही मुलांना त्यांच्याबरोबर बाहेर गेलेलं आवडतं, काही मुलांना अशा वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा केलेलं आवडतं. आता मध्ये परवाच एक मुलगा माझ्याकडे आला होता. तो म्हणाला की माझे आईबाबा जेव्हा माझ्याशी कॅरम, पत्ते खेळतात ना, तेव्हा मला खूप छान वाटतं. तर अशा मुलांच्या भाषा, प्रेमाची भाषा जर ओळखली आणि त्याप्रमाणे आपण ती वापरली, तर मुलांपर्यंत आपलं प्रेम पोचवता येतं आणि ते महत्त्वाचं आहे. आणि टी म्हणजे ट्रान्सपरन्सी किंवा ट्रूथ किंवा ट्रूथफुलनेस. म्हणजे आपण जे करतो, बोलतो त्याच्यामध्ये जर तारतम्य असेल किंवा आपण मनात जे एक बोलतो आहोत किंवा जे वागतो आहोत तसंच आपण सल्ला देतोय ना, तसंच प्रीच करतोय ना आपण, असं जर त्याच्यामध्ये जर एकवाक्यता असेल, तर मुलांपर्यंत तो संदेश चांगला पोचतो. म्हणजे कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य असायला पाहिजे. मुलांच्या वागण्या, वयाच्या टप्प्याविषयी समज असायला पाहिजे, प्रेम असायला पाहिजे आणि ते त्यांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे. आणि ट्रान्सपरन्सी किंवा खरेपणा आपल्या वागण्यामध्ये असायला पाहिजे. हे एवढ्या 4 जर गोष्टी आईबाबांनी ठेवल्या आपल्या मुलांबरोबरच्या संवादामध्ये, तर मुलं जास्ती चांगला संवाद करू शकतात आईबाबांशी. वा. आणि ऐकायलाही त्यांना मग ऐकतात मुलं. म्हणजे आपल्याला जे वाटतं की ऐकतच नाहीत किंवा कसं पोचू यांच्यापर्यंत, तर ते थोडंसं सोपं पडतं. ही कल्ट जी तुम्ही आता थेअरी सांगितली ती खरंच चांगला फॉर्म्युला आहे हा, आणि प्रत्येक पालकांनी आचरणात आणावा असा आहे खरंच. एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो स्क्रीन टाईमचा. म्हणजे 20 वर्षांपूर्वीचं पालकत्व आणि आजचं पालकत्व यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण स्क्रीनचा एक नवीन डायमेन्शन ॲड झालेला आहे. मग ती मोबाईलची असेल, लॅपटॉपची असेल, टी व्हीची असेल. तर हा स्क्रीन टाईम मुलांचा वाढतोय आणि ह्याच्यामुळे ताण वाढतायत का पालक मुलांमधले का मुलांमधले पण? त्याच्यावर काय म्हणजे सोल्युशन काय आहे नेमकं? स्क्रीन टाईम वाढतो आहे आणि तो आपल्या आयुष्याचा भागच आहे आणि तो काही आपल्याला थोपवता येत नाही आहे, हे सगळं आपल्याला आता कळलेलं आहे. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला असं दिसतं की कोविड हा एक गेम चेंजर होता याच्यामध्ये. आणि हे बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलंच असेल की पालक तक्रारी काय करतात की कोविडच्या आधी असं होतं आणि कोविडच्या नंतर असं झालं, किंवा लॉकडाऊनच्या आधी आमचं मूल असं असं होतं, लॉकडाऊनच्या नंतर बदललं. म्हणजे उदाहरणार्थ माझा मुलगा आधी खूप वाचायचा, पण लॉकडाऊनच्या नंतर आता तो फक्त सतत फोन घेऊन बसलेला असतो किंवा लॅपटॉपवर असतो. किंवा काही काही पालकांना असं वाटतं की खेळायला खूप आवडायचं माझ्या मुलीला बाहेर जाऊन मैत्रिणींशी, आता ती सारखी तिच्या खोलीमध्ये बसलेली असते आणि ऑनलाईन चॅटिंग करत असते. तर स्क्रीन खूप मुलांच्या आयुष्याचा भाग झाला आणि त्याबद्दल त्यांना आपण ब्लेम करत राहण्यापेक्षा, म्हणजे त्याच्याविषयी त्याला म्हणजे स्क्रीनला रेजिस्ट करणं ही सोपी गोष्ट नाही आहे ना, आपल्याला सुद्धा नाही आहे ती सोपी. तर त्यांच्यासाठी तर ती नाहीच आहे सोपी, कारण ते त्याच्याबरोबरच जन्माला आलेत आणि वाढलेत. तर स्क्रीनशिवायचं आयुष्य हे त्यांना माहितीच नाही आहे. तर याच्यावर अनेक लोकांनी असंच शोध लावलेला आहे की तुम्ही स्क्रीन वापरू नका असं जे आपण सतत सांगत असतो मुलांना, त्याऐवजी काय करा हे सांगितलं तर ते जास्ती उपयोगाचं ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण मुलांना स्क्रीन वापरू नका, पण त्याच्याऐवजी मग आपण बाहेर खेळायला जाऊ, किंवा तुला पेटी वाजवायला शिकायची आहे ना, तर तू तिकडे जा, असे जर ऑप्शन्स दिले तर मग मुलांना काय करावं हे कळतं. नाही तर स्क्रीन वापरू नका तर मुलंच विचारतात आईवडिलांना, मग काय करू? त्याचं उत्तरच नसतं. मग त्याचं उत्तर नसतं, कारण मुलांना खेळायची संधी आपण देत नाही, खेळायच्या वेळ देत नाही खेळण्यासाठी, आणि अनफॉर्च्युनेटली खेळायच्या जागा किंवा खेळण्यासाठी सवंगडी हे सुद्धा नसतात मुलांना आजकाल. तर
ते आपण देऊ शकू का मुलांना, याविषयी आपल्याला सिरियसली विचार करायला पाहिजे. वेगळे वेगळे छंद असतील किंवा वेगळ्या वेगळ्या कामं असतील, घरातली कामं असतील किंवा कुठलीही, त्या कामांमधून मिळणारा आनंद मुलांपर्यंत जर पोचवू शकलो तर मग त्यांना वेळ घालवणे म्हणजे फक्त स्क्रीनवर जाणे असं नाही कळणार. आणि पुन्हा जिथे आपण रोल मॉडेलिंग म्हणतो आहोत तर तिथे पण हेच येईल की आईबाबा आपला वेळ कसा घालवतात, मोकळ्या वेळाचं नियोजन कसं करतात किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधून आनंद कसा मिळवतात, किंवा अनेक लोकांशी कनेक्टेड कसे राहतात प्रत्यक्षामध्ये, ऑनलाईन नाही, हे जर मुलांना दिसायला लागलं तर मग हे करता येतं असं तरी मुलांना कळेल. सो स्क्रीनसाठी वेगळे वेगळे ऑप्शन्स देणं आणि ते ऑप्शन्स वापरण्याची संधी उपलब्ध करून देणं हा स्क्रीनचा वेळ कमी करण्याचा उपाय आहे असं कदाचित असू शकेल असं वाटतंय. वा, म्हणजे स्क्रीनला नाही म्हणण्यापेक्षा पर्याय सुचवले पाहिजेत आणि त्या पर्यायांमधनं मुलं ही स्क्रीनपासून लांब कशी जातील किंवा स्क्रीनवर असतानाही काय बघितलं पाहिजे त्यांनी, हे पण जर पर्याय आपण चांगले सुचवले तर नक्कीच यातनं चांगले काहीतरी आउटकम येऊ शकतं असं वाटतंय. मॅडम, हा विषय खरंच खूप मोठा आहे, व्यापक आहे, एका एपिसोडचा हा विषय नाही आहे, पण या निमित्ताने आपण चर्चेला या तोंड फोडलेलं आहे आणि मला खात्री आपल्या प्रेक्षकांच्याही मनातल्या अनेक शंकांना, प्रश्नांना यातनं उत्तरं तुम्ही दिलेले आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात, तुमचे मनापासून आभार. नमस्कार. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. शेवटी जाता मॅडम जे म्हणाल्या की रोल मॉडेल आपण आपल्या मुलांसाठी आहोत का, किंवा त्या दृष्टीने आपण काही प्रयत्न करतो का, त्या दृष्टीने आपल्या मनात काही विचार सुरू असतात का, आम्हाला नक्की कळवा. तुम्ही असे काही वेगळे प्रयत्न करत असाल, तुमची एक कमेंट ही फक्त आमच्यासाठीच नाही तर आपले बाकीचे जे प्रेक्षक आहेत त्यांनाही काही नवीन उमेद देऊ शकते, काही नवीन मार्ग सुचवू शकते. त्यामुळे नक्की तुमचा फीडबॅक द्या. तुमचा फीडबॅक खरंच आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुमच्या घरात जर टीनेजमधलं मूल असेल, पौगंडावस्थेतलं मुलगा मुलगी कोणीही असेल, तुम्ही त्याच्यासोबत कसं वागता, तुमचं रिलेशन कसं आहे, तुमच्या मनात अजून काही प्रश्न, शंका असतील नक्की आम्हाला सुचवा. भेटूया पुढच्या गुरुवारी अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर आणि इंटरेस्टिंग गेस्टसोबत गप्पा मारायला. बघत राहा आणि ऐकतही राहा देहभान पॉडकास्ट.